माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडीतो. आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही. काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतलं काय, उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी. आजवर जरांगेंच्या ठिकाणवर बोलणं टाळणारे धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडच्या एल्गार मेळाव्यातून जरांगे पाटलांवर बरसले. छगन भुजबळांचं नेतृत्व मान्य करत त्यांनी ओबीसींच्या बाजूनं ठाम राहण्याची भूमिका दर्शवली. आजवर जरांगे पाटलांनी केलेल्या टीकांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. यावरून खरंच बीडच्या सभेतून धनंजय मुंडेंची रिलॉन्चिंग झाली आहे का? बीडमध्ये जरांगे विरुद्ध मुंडेंच्या शीतयुद्धाचा आता भडका उठणार का? आणि ओबीसी मेळाव्यांतून धनंजय मुंडेंनी नेमका काय मेसेज दिलाय याचाच आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. तो काय तोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो. अरे असे खूप झेलून झाले. उडवाच मान माझी माझा नकार नाही, कितीच शर्त आहे मी वाकणार नाही. आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कोणाचे माते भडकू नका. सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. ते फक्त त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक. बीडच्या ओबीसी मेळाव्यातील धनंजय मुंडेंचं भाषण चर्चेचा विषय ठरलाय. जरांगेंना सुनावून ओबीसी आरक्षणाची बाजू घेऊन आणि निवडणुकांचा विषय घेऊन धनंजय मुंडेंनी नेमका काय मेसेज दिलाय ते पाहूया. गेल्या कित्येक दिवसांपासून टीका टिप्पण्यांवर मौन बाळगणाऱ्या धनंजय मुंडेंनी अखेर जरांगे पाटलांना चांगलंच सुनावलंय. यातून मुंडेंनी आता जरांगेंना जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं ठरवलंय का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जरांगे पाटलांनी आजवर अनेकदा धनंजय मुंडेंवर टीका केली, पण मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर देणं टाळलं. असं करून त्यांना मराठा समाजाची नाराजी ओढावून घ्यायची नव्हती. पण आता थेट ओबीसींची एकजूट करून धनंजय मुंडे जरांगेंना टार्गेट करतायत का? भुजबळ विरुद्ध जरांगे असा रंगणारा सामना आता जरांगे विरुद्ध मुंडे असा रंगणार आहे का, असे प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत. या मेळाव्यातून मुंडे पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसींच्या आरक्षणाच्या वादावर आक्रमकपणे बोलले. मराठा समाजाला मिळालेलं ईडब्ल्यूएस आरक्षण किती महत्त्वाचं आहे हेही त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत येऊ देणार नाही अशी भूमिकाही या निमित्तानं घेतली आहे. तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत, पण ओबीसीत येऊन नाही. आता यावरून धनंजय मुंडेही ओबीसी आरक्षणाच्या लढाईत उतरणार का? भुजबळ वडेट्टीवारांनंतर मुंडेही या निमित्तानं आता ओबीसींचं नेतृत्व करणार का, असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळणार का, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. त्यामागचं कारण काय तुम्हीच पहा. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणलं, तुम्हीच बोलला. मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतलं काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. ओबीसी मंचावरून मुंडेंनी केलेल्या निवडणुकांचा उल्लेख खूप काही सांगून जाणार आहे. या निमित्तानं बीडचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींची एकजूट करतायत का? यामुळे येणाऱ्या काळात बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसींचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे का?
अशी भीतीही या निमित्तानं व्यक्त केली जाते. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.